अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। नमस्कार, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची रणधुमाळी आता सुरू आहे आणि आता आपण आहे प्रभाग क्रमांक 3 मध्ये। प्रभाग क्रमांक 3 मध्ये दोन्ही पॅनलचे उमेदवार हे दांडगे लागले असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते। आपल्या समोर आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मोहनजी वनखंडे। आपण त्यांना थेट विचारूयात कशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे जातात। आपल्या या महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित गटाच्या वतीनं आपण हे पॅनल उभा केलं आहे आणि पूर्ण ताकदीनं आता कामाला लागले। आपण पाहतोय जनसागर आपल्या या रॅलीला लोटलेला आहे। या शिवसेनेचे नेते असतील एकनाथभाई शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, इथले खासदार माजी संजय काका पाटील आणि सर्व नेते मंडळी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि लोकांच्या मध्ये आता हा एवढा मोठा उत्साह आहे की त्यांनी आता विरोधकांनी धडकी घेतलेली आहे आणि विजय हा निश्चित आहे। या पद्धतीने आपल्याला इथं जनतेमधून हा विश्वास येतोय आणि आम्हाला विश्वास आहे हे चारही उमेदवार या शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित गटाचे मोठ्या लीडनं मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत। नक्कीच विजयाची खात्री आहे असं आपल्या शिवसेना नेते मोहन वनखंडे यांनी सांगितलेलं आहे। पण थेट जाते दिगंबर जाधव आहेत आपल्यासोबत। दिगंबरजी, नेमकं कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाता आणि विरोधकांना कशा पद्धतीने तुम्ही फाईट देणार आहात? आता आमचा विषय आहे फक्त विकासाचा। आजपर्यंत विकास आम्हीच केला आहे। विरोधकाचे पॅनलचे जे प्रमुख आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आहे। त्यांना माझा असा प्रश्न आहे की माळ भागावर संजय गांधी नगर, ईदगाह नगर असू दे, शांतीसागर सोसायटी, भारत नगर, आदर्श कॉलनी, एकता कॉलनी, पंढरपूर रोडचा भाग असून दे, त्यानंतर कुपवाड रोडचा भाग असून दे, परेड गल्ली असून दे, ह्या भागामध्ये विरोधकांनी काय काम केले एवढं सांगावं। सभापती असून पण एका घरात त्यांच्या 2 सभापती असून पण त्यांनी काय काम केलं? 2 कट्टे 2 सेल्फी पॉईंट उभा केले म्हणजे विकास नाही मिरज शहराचा। आमचा भाग विस्तारित भाग आहे। विस्तारित भागात लोकांना मूलभूत गरजा महत्त्वाच्या असतात। रस्ते, पाणी, लाईट, सांडपाणी ह्या गोष्टीकडे लक्ष न देता त्यांनी फक्त शो करून लोकांना खोळ्यात काढण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे जनता चांगली जाणत्या की बाबा कोण 7 वर्ष 7-7.5 वर्ष झालेले आहेत। इलेक्शन हे 2018ला झालेलं आहे। आज त्याला 2023 चालू आहे। इलेक्शनची मुदत प्रशासनाला 26 चालू आहे। प्रशासनाला लागून 2.5 वर्ष झालेलं आहे। ह्या कालावधीमध्ये लोकांची कामं कोण केलेली आहेत, वार्डामध्ये कोण फिरलेलं आहे, कोण कामं केलेलं आहे हे नागरिक सगळेच जाणता, ही पब्लिक आहे सब जानते आहे। त्यामुळे आम्हाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढतोय आणि निवडून येणार। त्या प्रसंगी एवढं मी तुम्हाला सांगतो। नक्कीच दिगंबर जाधव म्हणतात 2 कट्ट्याने एक सेल्फी पॉईंट केला म्हणजे प्रभागाचा विकास झाला असं नाही। आता आपण थेट जातो चौधरी जे आपल्याकडे आहेत आणि चौधरींना विचारूयात नेमकं माळ भागावरती, ईदगाहवरती नेमकं कशा पद्धतीने ते निवडणुकीचे या रणधुमाळीमध्ये होल्ड घेऊन आहेत। मागच्या वेळेला आमचा जो निसरता पराभूत झाला, तर पराभूत झाल्यानंतर आम्ही सतत 5 वर्ष 7 वर्ष झाले आज लोकात राहिले, समाजात राहिले आणि त्यांच्या सुखदुःखात राहिले। आताचे आपले उमेदवार जर बघता तर 5 वर्षात एकदाच म्हणजे इलेक्शन आली किती बाहेर पडतात असे उमेदवार समोर आहेत। त्यामुळे आज लोकात जाऊन 5-7 वर्ष आम्ही लोकात काम करत आलोय। आमच्या घरात नगरसेवक पद नसताना सुद्धा त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या प्रत्येक नर अडचणीमध्ये आज आम्ही लोकांच्या सुखदुःखात आहे। खरं एक नगरसेवक एक कार्यकर्ते असतील, एक उमेदवार असे आहेत की 5 वर्षातनं इलेक्शन आली किती बाहेर पडतात असे उमेदवार आहेत। तरी आम्ही आता लोकांमध्ये जे वातावरण बघतोय, जे उत्स्फूर्त प्रतिसाद बघतोय ते निश्चित आमच्या पॅनल बहुमताने विजय होणार। आमचं पॅनल बहुमताने विजयी होणार असं चौधरी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्याकडे उमेदवार म्हणून युवा नेते सागर वनखंडे इथे आहेत। शिवसेनेचा भगवा हातात घेऊन त्यांनी आता प्रभागामध्ये सगळ्या खऱ्या अर्थाने घर टू घर असा प्रचार सुरू केलेला आहे, प्रभाग पुंजून काढलेला आहे। नेमकं सागरजींना विचारूयात की विरोधकांच्या या सगळ्या षडयंत्रा पुढे ते कशा पद्धतीने आता त्यांचं ते सामोरं जात आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये आम्ही
राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली एक आमचे नेते नगरविकास मंत्री आहेत आणि दुसरे आमचे नेते हे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे यांच्या या खात्याचा, त्यांच्या पदाचा उपयोग करून विकासाची गंगा वॉर्ड क्रमांक 3 मध्ये आणून या वॉर्डाचा सर्वांगीण विकास करणे हाच आमचा एक मुद्दा आहे. लोकांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, विस्तारित भागाला आपल्या गावामध्ये जोडणं घेणं असेल, मूलभूत गरजा त्यांना देणं असेल, या गोष्टीवरती आमचं राजकारण करणार आहे. असंच राजकारण न म्हणता समाजकार्यासाठी आम्ही या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत. त्यामुळं लोकांची षडयंत्र, नागरिक पुढच्या उमेदवारांचं याचा आम्हाला काही सुद्धा फरक पडत नाही. आमचं देणं घेणं हे जनतेशी आहे. विरोधकांनी काही जरी केलं, विरोधक काय लायकीचे ती जनता जाणते. त्यामुळं जनतेच्या जीवावरती, जनतेच्या आशीर्वादावरती आणि जनतेच्या प्रेमाने आम्ही हे चौघजण इलेक्शन लढवतोय आणि आम्ही निवडून येऊन त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. काही प्रभागांमध्ये लिंबू मिरचीचा सुद्धा खेळ झालेला आहे. या संदर्भात आपण सामाजिक कार्यकर्ते अतुल भिसे आहेत. आपण अतुल भिसेंना विचारूयात की काय हा प्रकार आहे आणि विरोधकांना कशा पद्धतीने उत्तर देत आहे. जय महाराष्ट्र. मी राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष अतुलदादा भिसे. मी म्हणत आहे की माझी घरची सीट 20 वर्ष झाली आहे, नगरसेवक आहे, पण आम्ही जनतेसाठी करत आलो. आम्ही आमच्या स्वतःसाठी केलेलं नाही. ज्यांनी केले आहेत त्यांच्या घरात फॉर्च्युनर आहे, सगळं आहे, हे आहेत, पण आमची पेट्रोल पंप वगैरे काही नाही आहेत. आमच्या घरची सीट उतरून आता आम्ही महिलांची सीट घरातली उभा करून हे पॅनल आम्ही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडून आणणार आहे. हे आमच्या जनतेसाठी विकास आहे. विरोधकांकडे कसं पाहता? आता तुम्ही काही मिरज शहरातील प्रभागांमध्ये लिंबू मिरचीचा खेळ पाहिला, मग अशी आपले कार्यकर्ते घोषणा देत होते. लिंबू मिरचीचा काय प्रकार आणि कशा पद्धतीने तुम्ही सांगता? आता कसं आहे, जनताही पेटलेलं आहे. जनता काही म्हणजे त्यांच्या ह्याच्यात कोणी करतात तेच जनता बोलते. आम्ही जनतेला म्हणलं नाही की म्हणा म्हणून, ते जनतेने जे बघितलं तेच बोलतात. आम्ही काही कोणाला म्हणलेलं नाही की म्हणा म्हणून. जनता बघतच आली आतापर्यंत. आम्ही जनतेत जाऊन जनतेचं म्हणणं घेऊन आम्ही त्यांची कामं पूर्ण केलं. आमच्या पूर्ण पॅनलचं काम आहे, त्या पद्धतीनं आमची प्रतिसाद भरपूर चांगला आहे आमच्या पाहिजेत. त्यामुळे आम्ही कुठल्याही पहिला गालबोट लावणार नाही. त्या पद्धतीने आम्ही आमचा पॅनल निवडून आणणार. दुसरे नेते आपल्यासोबत बोलत आहेत. नमस्कार, मी सनी शिवाजी दुर्वे. आजपर्यंत माझ्या वडिलांचा कुठपर्यंत कायपर्यंत वापर केला आम्हाला सगळ्यांना, आमच्या गल्लीला किंवा आपल्या वॉर्डाला सगळ्यांना माहिती आहे काय. आणि आज इथून पुढं आपण आजपर्यंत आपल्या वॉर्डात सगळे कामं करत आलो आणि इथून पुढे पण करत राहणार. आणि आपल्या पूर्ण वॉर्डात आपल्याला पाठिंबा 100% आहे आणि पॅनलला पण पाठिंबा 100% आहे. आजपर्यंत कोण काय काम केलं आमच्या पूर्ण गल्लीला व आपल्या वॉर्डाला माहीत आहे. आजपर्यंत सगळ्यांचा त्यांनी वापर करून मोठे झालेले आहेत. आम्ही हा असं अजून इथून पुढे काम करत राहणार. जनता आमच्या पाठीशी आहे. आमचं पॅनल निवडून आणणार 100%. या कार्यकर्त्यांनी आपल्याला सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अगदी तगडं आव्हान आहे आणि हे तगडं आव्हान पेलण्यासाठी आता हे राष्ट्रवादीच्या 3 उमेदवार आणि 1 शिवसेनेचे उमेदवार अशा पद्धतीने हे प्रचाराची आता सुरुवात करतात. प्रचारासाठी हा जमलेला हा युवा वर्ग, वाढता पाठिंबा, महिलांचा पाठिंबा हे पाहता आमची विजयाची खात्री निश्चित असल्याचं या प्रभागातील कार्यकर्ते आणि संबंधित उमेदवारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.